नमस्कार मित्रांनो, डिजिटल जे.के. अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळाच्या अंतर्गत 17,000 प्लस पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात पुढच्या 2 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। तर त्या संदर्भात तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पाहिजे तुमच्याकडे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यासाठी पात्रता काय आहे या संदर्भाची आपण चर्चा यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे। एकूण किती जागा असतील, त्यानंतर फीस किती असेल, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेत। ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आपण काही विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव बरेचसे विद्यार्थी मेसेज करत होते की सर चालक पदासाठी जे अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे, तर तो अनुभवाचा दाखला तुम्ही कशा पद्धतीने काढणार आणि कोठून काढणार, किती वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण फॉर्मॅटमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि भरती संदर्भात जर काही प्रश्न असतील मनामध्ये व्हिडिओमध्ये पाहून सुद्धा जर तुम्हाला काही क्लिअर होत नसेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। या नंबरला व्हॉट्सअप मेसेज एस.टी. महामंडळ भरती अशा प्रकारचा मला टाईप करा, जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन करायला मला सोपं होईल। नंबर नोट डाऊन करा, 9921 273 558। आता आपण चालक या पदासाठी जर उद्या भरती प्रक्रिया निघाली तर तुम्हाला ऐनवेळी डॉक्युमेंट कोणकोणते कलेक्ट करावे लागतील, त्यासाठी चालक या पदासाठी तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र पाहिजे तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे तुम्हाला भरती निघाल्याच्या नंतर अनुभव प्रमाणपत्र काढण्यापेक्षा तुम्ही आत्ता ते अनुभव प्रमाणपत्र काढू शकता। तर या ठिकाणी पहा फॉर्मॅट आहे चालक पदासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाच्या दाखल्याचा नमुना। हा दाखल्याचा नमुना तुम्हाला मी व्हॉट्सअपला सेंड करणार आहे। ज्यांनी व्हॉट्सअपला जॉईन नाही तर त्यांनी सर्वांनी 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि येणाऱ्या भरतीसाठी जे अपडेट आहेत तर त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर या ठिकाणी पहा नमुना आहे दाखल्या संदर्भाचा, या ठिकाणी स्थळ तुम्हाला द्यावं लागेल। आता फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही या ठिकाणी नांदेडहून या ठिकाणी फॉर्म भरत आहेत किंवा नांदेडचे आहे तर या ठिकाणी नांदेड टाका। तुम्ही बीड असेल, परभणी असेल, पुणे असेल, कुठूनही जरी असेल तर या ठिकाणी तुमचं स्थळ टाका। त्यानंतर ज्या दिनांकला हे तुम्ही दाखला घेत आहेत म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेत आहेत तर ते दिनांक टाका। त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं नाव या ठिकाणी टाका, जे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्ही एंटर करा। म्हणजे जे नाव तुमचं लायसनवर आहे, तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर आहे तेच नाव या ठिकाणी असावं। अवजड वाहन मालकाचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। म्हणजे या ठिकाणी कोणतं नाव टाकायचं या ठिकाणी पहा कन्फर्म करा। अवजड वाहन मालकाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं नाही तर मालकाचं जे नाव असेल ते मालकाचं नाव टाका। त्यानंतर या ठिकाणी मालकाचा पत्ता टाका, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करतो आता या ठिकाणी जर तुम्ही शोरूममध्ये काम केलं असेल किंवा कंपनीमध्ये काम केलं असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचा जो मालक आहे तर त्या मालकाचं नाव, मालकाचा पत्ता, तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी टाका, मालकाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा पिनकोड टाका आणि प्रमाणित करतो करते की श्री। आता या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, जे विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, श्री चालक उमेदवाराचे संपूर्ण नाव। आता फॉर एक्झाम्पलमध्ये एखादा कोणताही विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं, चालक तुम्ही आहे, चालक संपूर्ण विद्यार्थ्याचं नाव आणि तुमचा या ठिकाणी मुक्काम पोस्ट म्हणजे तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे। मुक्काम पोस्ट या ठिकाणी नांदेड, तालुका नांदेड, त्यानंतर जिल्हा या ठिकाणी टाका नांदेड, त्यानंतर या ठिकाणी पहा राज्य महाराष्ट्र। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरा। परत एकदा कन्फर्म करा, पहिल्या ठिकाणी तुमच्या मालकाचं नाव ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव, पत्ता टाका, त्यानंतर पिनकोड टाका। हे माझ्या स्वतःच्या मालकीची अवजड माल वाहतूक ट्रकवर वाहन क्रमांक, त्या मालकाची जी गाडी आहे तर त्या मालकाच्या गाडीचं या ठिकाणी वाहन क्रमांक टाकायचं आहे। त्यानंतर मेक वर दिनांक, ते दिनांक या दिनांकापासून त्या दिनांकापर्यंत या ठिकाणी रुजू होते। एकूण टिंब वर्ष म्हणजे तुम्ही 3 वर्ष काम केलेलं आहे, त्यानंतर 4 वर्ष काम केलं म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी पहा 1 एप्रिल ते 2020 पासून ते आजची तारीख, म्हणजे आजची तारीख काय आहे तर आजची तारीख आहे 23 सप्टेंबर 24 सप्टेंबर 2025 अशा प्रकारे टाका आणि एकूण किती वर्ष होत आहे तर ते वर्ष टाका। त्यानंतर एकूण किती महिने होत आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही महिने मेन्शन करू शकता, म्हणजे एकूण 3 वर्ष 2 महिने 4 महिने अशा प्रकारे तुम्ही मेन्शन करा। इतक्या कालावधीमध्ये सुरक्षित वाहन
चालवून चालक म्हणून काम करत होते आहेत याबाबतची पुढील प्रमाणे माहिती आहे. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे. काळजीपूर्वक पहा. त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचा आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना लायसन क्रमांक तुम्हाला टाकायचा. जे तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे तर त्याचा लायसनचा नंबर टाकायचा. लायसन तुम्हाला कोणत्या तारखेला मिळाले तर ते लायसनचा या ठिकाणी डेट टाकायची त्यावर असते. त्यानंतर लायसन देणारे RTO ऑफिस कोणतं आहे नांदेड या ठिकाणी टाका. जे असेल तुमचं जिल्हा तुमचा इतर कोणता असेल तर त्या ठिकाणी टाका. त्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याची तारीख. आता सर्वात महत्त्वाचं आहे हे पॉईंट, तुमचं परवाना तुम्हाला केव्हा मिळाला. आता जर तुम्ही जर फॉर एक्झाम्पलमध्ये 2020ला या ठिकाणी जर तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकत असाल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला परवाना 2020 म्हणजे एप्रिल 2020च्या आधीच या ठिकाणी तुम्हाला परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला लायसन मिळालेलं आहे. जर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पलमध्ये 2000 एप्रिलच्या 20 तारखेला जर तुम्हाला परवाना मिळाला असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्याच्या पुढील म्हणजे एप्रिल असेल मे महिन्यापासून तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढता येणार. म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्यावेळेस डेटला काढणार आहेत तर त्या डेटपर्यंत तुमच्याकडं लायसन असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमचा परवाना जर एक्सपायर झाला असेल म्हणजे लायसन जर एक्सपायर झाला असेल त्याला जर तुम्ही रिन्युअल केला असेल तर या ठिकाणी रिन्युअलची तारीख टाका. जर रिन्युअल केलं नसेल तर या ठिकाणी ब्लँक सोडा. आता या ठिकाणी पहा रिन्युअलची डेट आणि नूतनीकरणाची डेट या ठिकाणी तुमच्याकडे असावं आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी जॉबवर आहेत किंवा नाही ते तशा प्रकारे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे बॅच बिल्ला पाहिजे. बॅच बिल्ला तुमच्याकडे पाहिजे. संबंधित RTO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आत्तासुद्धा बॅच बिल्ला काढू शकता. जर काढलं नसेल तर बॅच बिल्ला कशा प्रकारे काढायचा या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आय बटनला तुम्हाला लिंक दिले. त्यासोबतच जर तुम्हाला बॅच बिल्ला संदर्भात असेल किंवा इतर भरती संदर्भात असेल काही प्रश्न असतील तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला हेल्प केली जाईल. ST महामंडळ अशा प्रकारे तुम्ही टाईप करा. तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केली जाईल. त्यानंतर पहा माझ्याकडे काम करीत असलेल्या कालावधीत त्यांनी हातून झालेल्या अपघातासंदर्भातचा तपशील. आता हा मालक तुम्हाला देणार आहे ज्याच्याकडून तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेणार आहेत तर तो तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. अपघात झाला असेल तर या ठिकाणी झाला म्हणून देईल म्हणजे कधी झाला ती तारीख टाकाल. अपघाताचे स्वरूप कसे होते ते टाकाल. त्यानंतर अपघाताचे कोणाचा मृत्यू झाला आहे का तशा प्रकारे टाकाल. त्यानंतर गंभीर किरकोळ कशा प्रकारचा अपघात झाला ती इन्फॉर्मेशन टाकेल आणि अपघाताचं कारण काय असेल ते सुद्धा टाकेल. त्यानंतर त्याला अपघातासाठी जबाबदार धरण्यात आलेले होते का होय किंवा नाही अशा प्रकारे टाकायचं आहे. जर या ठिकाणी अपघात नसेल तर या ठिकाणी नो टाका. जरी असेल तर या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला जो काही अनुभव प्रमाणपत्र देणार आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देणार आहे ते इन्फॉर्मेशन त्यांनी या ठिकाणी भरतील. त्यानंतर या ठिकाणी पहा तिसरा पॉईंट आहे माझ्याकडे चालकाचे काम करत असताना यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नैतिक अंधपतनाचा गुन्हा घडलेला नाही. तसेच त्यास मद्यपान व अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे कोणतेही व्यसन नाही असल्याचे आढळले असल्यास त्याप्रमाणे नमूद करावे. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्यसन नसणं गरजेचं आहे. तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफिकेट ते तुम्हाला देणार आहेत. प्रमाणित करतो की उपयुक्त माहिती पडताळणी शहानिशा करून सदरच्या उमेदवाराचा प्रवासी वाहतुकीचा सेवेत चालक पदासाठी अनुभवाचा दाखला देत आहे अशा प्रकारे टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची सही या ठिकाणी करायचं. उमेदवाराची स्वाक्षरी व तारीख टाकायची. अवजड वाहन मालकाची स्वाक्षरी आणि सही करायची. जे मालक आहेत जे चालक जे तुमचं या ठिकाणी मालक आहे त्यांचं या ठिकाणी तुम्हाला सही आणि नाव त्यानंतर तुमची तारीख टाकायची. त्यानंतर ट्रक मालकाने आपल्या नावाचा पेढीचा रबरी स्टॅम्प असणं गरजेचं. या ठिकाणी त्यांचा स्टॉप जे तुम्ही ज्या ठिकाणी काम करतायत ज्या ठिकाणचं तुम्ही या ठिकाणी ट्रान्सपोर्टला काम केले त्याचा तुम्हाला या ठिकाणी सिक्का पाहिजे. राजपत्रित अधिकारी लोकप्रतिनिधीची शिफारस चालक पदासाठीचे वर नमूद केलेले उमेदवार व अवजड वाहन चालनाबाबतचे दाखल करणारे मालक या दोघांनाही मी स्वतः ओळखत असल्याने सदरच्या अनुभव दाखल्याची मी शिफारस देत आहे. आता हा जो चौथा पॉईंट आहे तर चौथा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. आतापर्यंतचा ट्रान्सपोर्टचा ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं ते त्या मालकाचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ती राजपत्रित अधिकारी लोकप्रतिनिधीची स्वाक्षरी या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता राजपत्रित अधिकारी म्हणजे BDO असतील त्यानंतर तहसीलदार असतील किंवा नगर परिषदेचे CEO असतील किंवा इतर कोणते राजपत्रितचे अधिकारी आहेत क्लास 2चे जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून या ठिकाणी तुम्हाला सही सिक्का पाहिजे. जर ते नसतील तर या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा सही सिक्का तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्वाक्षरी आणि तारीख पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणजे या ठिकाणी नगराध्यक्ष असतील त्यानंतर
आमदार असतील, खासदार असतील, त्यांची सही या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर त्यांचं राहणार, पत्ता, नाव, ते कोणत्या पोस्टवर, ते संपूर्ण इन्फॉर्मेशन. आता यामध्ये पहा, लोकप्रतिनिधीमध्ये कोण कोण आहे? खासदार आहे, आमदाराची, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, राजपत्रित अधिकारी यापैकी एकाची शिफारस तुम्ही घेऊ शकता. जर राजपत्रित अधिकारी नाही दिले तर तुम्ही यापैकी लोकप्रतिनिधीची या ठिकाणी सही, सिक्का, नाव, संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारचं तुम्हाला उद्या म्हणजे ज्यावेळेस भरती प्रक्रिया होणार आहे महाराष्ट्रामध्ये 17,000 पदासंदर्भाची भरती प्रक्रिया होईल, तर त्यावेळेस तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे, तर तुमचं अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो की 10वी पासचे जे उमेदवार आहेत तर त्यांना यासाठी फॉर्म भरता येणार आहे. 30,000 या ठिकाणी तुम्हाला पेमेंट असणार आहे. 17,000 प्लस पदासंदर्भाची भरती प्रक्रिया जाहिरात प्रकाशित होणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल त्या संदर्भाचे डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेत, ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. तरी पण काही मनामध्ये प्रश्न आहेत तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. हा तुम्हाला फॉर्मॅट हवा असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.